हरे कृष्णा। माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी श्रीहरींच्या नैवेद्यासाठी बनवणार आहे टेस्टी आलू पराठा बाईट्स। आज संडे आहे आणि टिफिन द्यायचा नव्हता, तर म्हणून मी आज ब्रेकफास्ट बनवत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बटाटे आधीच उकडून घेतले होते। आता मी पीठ मळून घेणार आहे। तर 2 कप गव्हाचे पीठ, चवीपुरतं मीठ, 1 चमच तेल आणि अर्धा चमच ओवा घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर बटाट्याचा मसाला करून घेते, तोपर्यंत पीठ मुरेल। 2 बटाटे, ब्रोकोली आणि थोडेसे मटर शिल्लक होते, तर ते मी बॉईल करून घेतले। बटाटा चाकूने बारीक चिरून घेतला आणि ब्रोकोली आणि मटर थोडेसे मिक्सरवर जाडसरच वाटून घेतले। बटाट्यामध्ये ब्रोकोली आणि मटर जे वाटून घेतले होते ते घालत आहे। ब्रोकोली आणि मटर जास्त बॉईल करायचे नाही आहे आणि जाडसरच वाटून घ्यायचं आहे। आता हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचं वाटण, थोडेसे तीळ, चवीपुरतं मीठ, जिरा पावडर, हळद, तिखट, थोडासा हिंग चिमूटभर आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। पण जी कणिक भिजवून ठेवली होती त्याचे छोटे छोटे गोळे करून पोळी लाटून घ्यायची आहे आणि बटाट्याचा मसाला असा छान स्प्रेड करून घ्यायचा आहे पूर्ण पोळीवर। मुली मटारचे कच्चे दाणे खातात, पण भाजीमध्ये ना ओले मटार मुली खात नाही, म्हणून मी इथे या पराठ्यामध्ये मटार पण वापरून घेतले। मटार आणि ब्रोकोली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर नसेल अवेलेबल तर नाही घातलं तरी चालेल। मसाला स्प्रेड करून झाल्यानंतर असा रोल बनवून घ्यायचा आहे। रोल बनवून झाल्यानंतर त्याला चाकूने कट द्यायचे आहे। आम्हाला हरिनाम आम्ही विलास, आम्हाला हरिनाम आम्ही विलास, आम्हाला। तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल घातलं आहे। आता हे बाईट्स हाताने असे चपटे करून तव्यावर शिजवून घ्यायचे आहे। लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जपाबॅग कशी शिवायची आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप कसा करायचा ते सांगितलं होतं। हरे कृष्ण महामंत्राचा जप का करायचा ते मी सांगत आहे। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे शुद्ध भक्त असतात ते श्रीकृष्णा व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीचे ध्यान करीत नाही। ते निश्चितपणे जाणतात की श्रीकृष्णच हे सर्व कारणांचे कारण आहेत, आदी पुरुष आहेत आणि याबद्दल त्यांना बिलकुल डाऊट नसतो। ते श्रीकृष्णाच्या दुसऱ्या कोणत्याही रूपावर आसक्त न होता त्रिभंग ललित श्याम सुंदर बंसीधारी या श्रीकृष्णाचे ते सदैव ध्यान करीत असतात। सततम कीर्तयन्तो माम यत्तंच दृढव्रताम नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। जे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने माझी नित्य उपासना करतात। नैवेद्याची प्लेट तयार आहे आणि तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाही आहे, कारण तुळशीपत्राशिवाय भगवंत नैवेद्य स्वीकार करत नाही। आंबाडीच्या फुलांचं लोणचं, आवळ्याचा मुरब्बा सोबत मी हे बाईट्स श्रीहरींना नैवेद्य लावला आहे। चला तुम्ही पण श्रीहरींचे दर्शन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सदैव भगवंतांचे स्मरण करा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।